तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणता अवयव रक्त शुद्ध करतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हृदय, ऑप्शन बी फुफ्फुस, ऑप्शन सी मूत्रपिंड, ऑप्शन डी पोट. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मूत्रपिंड. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणता प्राणी धावताना श्वास घेत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी मुंगी, ऑप्शन सी विंचू, ऑप्शन डी पाल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पाल. तुमचा तिसरा प्रश्न आहे, जांभळी सफरचंद कुठे मिळतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चीन. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला वाळवंटाचे जहाज म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी गाढव. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उंट. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशात घाणेरडी गाडी चालवल्याबद्दल दंड आकारला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए दुबईमध्ये, ऑप्शन बी चीनमध्ये, ऑप्शन सी जपानमध्ये, ऑप्शन डी अमेरिकेत. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दुबईमध्ये. तुमचा सहावा प्रश्न आहे, काळवीट हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या देशात पाण्यापेक्षा पेट्रोल स्वस्त मिळते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी व्हेनेझुएला, ऑप्शन डी जपान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्हेनेझुएला. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी पिंगली व्यंकय्या, ऑप्शन सी नेहरू, ऑप्शन डी पटेल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पिंगली व्यंकय्या. तुमचा नववा प्रश्न आहे, मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कर्करोग, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी कावीळ, ऑप्शन डी मलेरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कावीळ. तुमचा 10वा प्रश्न आहे, सिंहाच्या आधी जंगलाचा राजा कोण होता? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए अस्वल, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी ससा, ऑप्शन डी जिराफ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.